पायथागोरसचा प्रमेय पाहण्यापूर्वी आपण भूमितीवाद्याचा प्रमेय पाहिला होता पहा. त्याच्यामध्ये एक शेवटची पायरी राहिली होती. बीडी गुणिले बीडी बरोबर एडी गुणिले डीसी होतं. शेवटची पायरी काय त्याची? शेवटचं विधान बीडी गुणिले बीडी म्हणजे बीडीचा वर्ग आणि मग एडी गुणिले डीसी तुम्ही दुरुस्त करून घ्या. आता आपण पायथागोरसचा जो प्रमेय आहे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हा प्रमेय आपण अभ्यासलेला आहे. कर्ण वर्ग हा बाजू 1चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग बरोबर असतो, किंवा कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मी साधा त्रिकोण काढला होता. काटकोन त्रिकोणात एवढंच फक्त तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये मापकोन बी बरोबर 90 अंश साध्य एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी वर्ग, एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. रचना बीडी लंब एसी असा काढा की, बीडी लंब एसी असा काढा की ए डॅश म्हणजे ए दरम्यान डी दरम्यान सी ही रचना केलेली आहे. आता मला सांगा, समोर समोर दोन काटकोन समोर समोर काटकोन दिसते. मला दोन प्रमेय आठवले पाहिजे. पहिला प्रमेय कोणता? काटकोन त्रिकोणाची समरूपता. आणि दुसरा प्रमेय कोणता? भूमिती मध्याचा. आता या ठिकाणी मी पहिला जो प्रमेय आहे काटकोन त्रिकोणाची समरूपता ती वापरणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला थिटा 90 थिटा अशी एक आयडिया सांगितली होती. कशासाठी? एकाच एक संगतीसाठी. कारण जर त्रिकोणांची नावं चुकली तर आपली आकृती सॉरी आपलं गणित किंवा आपली सिद्धता चुकणार आहे. बघा आत्ताच झाले म्हणून मी काय सांगतो, एडीबी त्रिकोण एडीबी समरूप बीडीसी आणि एबीसी काटकोन त्रिकोणाची समरूपता. किंवा तुम्ही असं करा, फक्त एवढंच घ्या, एक छोटा आणि एक मोठा घ्या. एडीबी आणि एबीसी. आधी आपण स्टार्टला दोन त्रिकोण समरूप दाखवले होते, आठवते का? ए कसोटीने काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेमध्ये डायरेक्ट घेतले. आता कारण काटकोन त्रिकोणाची समरूपता बाजू प्रमाणातल्या एडी भागिले एबी, बीडी भागिले बीसी, एबी भागिले एसी समरूप त्रिकोणाच्या तिसरं इथे एबी इथे एबी फक्त डबल नाही, या तिरकस गुणाकार एबी गुणिले एबी, एबी गुणिले एबी होईल ना. नीट बघा, तिरकस गुणाकार एबी गुणिले एबी एबी वर्ग आणि एडी गुणिले एसी. विधान 2 वरून झालं. आता हा त्रिकोण छोटा आणि मोठा परत त्रिकोण बीडीसी काटकोन त्रिकोणाची समरूपता. परत संगत बाजू बीडी भागिले एबी बरोबर डीसी भागिले बीसी बरोबर बीसी भागिले एसी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणजे मी परत दुसरा छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण घेतला संगत बाजू प्रमाणात. इथे बघा बरं, इथं बीसी डबल आहे का नाही? हे दोघांचा तिरकस गुणाकार करा. बीसी गुणिले बीसी, बीसी गुणिले बीसी बीसी वर्ग आणि डीसी गुणिले एसी म्हणजे एसी गुणिले बीसी. विधान 5 वरून तिरकस गुणाकार केला फक्त या दोघांचा. आता इथं एबी वर्ग आहे, इथं बीसी वर्ग आहे. मला सिद्धतेमध्ये एबी वर्ग आणि बीसी वर्ग दोघांची बेरीज पाहिजे. बघा, एबी वर्ग आणि बीसी वर्ग दिसतंय का? म्हणजे याची बेरीज म्हणजे 3 आणि 6. मग विधान 3 व 6 वरून काय? डाव्यांची बेरीज एबी वर्ग, हे बघा डाव्या बाजूची बेरीज एबी वर्ग अधिक बीसी वर्ग आणि इकडे दोघांची बेरीज एडी गुणिले एसी आणि एसी गुणिले डीसी. विधान किंवा खाली
ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी अधिक विधान 3 व 6. हे असंच इथे तुम्हाला काहीतरी सारखं दिसतंय बघा. 3 आणि 6 आहे ना, मी डाव्यांची बेरीज आणि उजव्यांची बेरीज केलेली आहे बरं. आता ह्याच्यात मला एक सारखं दिसतंय कोण एसी. तेव्हा इथं पण एसी आहे, इथं पण एसी आहे. मग एसीला मी कॉमन घेतलं, एसी बाहेर काढला. मग कंसात कोण राहील? इथं एसी गेल्यावर एडी हे अधिक चिन्ह, इथं एसी गेल्यावर कोण राहील? डीसी. फक्त कॉमन घेतलं 7 वर्ग. ही ओळ कुठून लिहिली मी? हे कुठून लिहिलं? याच्यावरून, म्हणून 7 वरून म्हटलं. कारण एडी अधिक डीसी. आता बघा बरं का, एडी अधिक डीसी ही बेरीज काय होईल बरं? एडी अधिक डीसी म्हणजे कोण? एसी. का बरं? ए डॅश डी डॅश सी आहे ना, एडी आणि डीसी दोघं मिळून एसी तयार होतोय. म्हणून इथं काय म्हणणार परत? त्याची बेरीज किती घेणार? एसी. विधान किती वरून लिहिलं मी? 8 व ए डॅश डी डॅश सी. हे काय लिहिलं कळलं का? ह्याच्यावरून मी हे लिहिलंय एसी. एसी बरोबर एडी अधिक डीसी आहे. किंवा तसं नसेल कळत तर डायरेक्ट तुम्ही असं लिहा एडी अधिक डीसी बरोबर एसी. आता एसी गुणिले एसी काय? एसीचा वर्ग. हा गुणाकार इकडून लिहिला आणि याला इकडून लिहा. विधान 9 वरून संपलं. बघा एसी वर्ग बरोबर एबी वर्ग आणि हे 3 3 बदलायचे. म्हणून काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो अशी ओळ लिहून टाकायची प्रमेयाची. प्रमेय सिद्ध झाला की शेवटी परत त्या प्रमेयाची ओळ लिहायची असते, त्याला मार्क असतात. बोर्डाच्या दृष्टीने हा प्रमेय अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो 3 मार्कासाठी. कळलं का? त्याच्यामुळे हा प्रमेय आपल्याला प्रत्येकाला लिहिता आला पाहिजे, सिद्ध करता आला पाहिजे. आता याचा आपण व्यत्यास पाहणार आहोत. काय आहे व्यत्यास? आता हे काटकोन त्रिकोणात झाले. आता हे व्यत्यास म्हणजे काय? आता जे साध्य होतं ना ते पक्ष, आणि जे पक्ष होतं ना ते साध्य, याला म्हणतात पायथागोरस, याला म्हणतात व्यत्यास. आता पहा बरं का, आता पहा समजा एक त्रिकोण घेतला मी, काटकोन त्रिकोण नाही सॉरी, कारण आता तुम्हाला तो काटकोन त्रिकोण दाखवावा लागेल. व्यत्यास आपलं प्रमेय काय होता? काटकोन त्रिकोणात, म्हणजे हे तुमचं दिलेलं होतं साध्य, सॉरी पक्ष होतं. आता तुम्हाला तो काटकोन त्रिकोण दाखवावा लागेल, हे तुमचं साध्य होईल. मग जे साध्य ते पक्ष होईल. म्हणजे एखाद्या त्रिकोणात सर एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका, इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. एखाद्या त्रिकोणात जर एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. आता बघा पक्ष त्रिकोण ए बी सी मध्ये एका बाजूचा वर्ग, मी समजा एसीचा वर्ग घेतो, एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर हा काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण आहे, साध्य आहे. म्हणजे तुम्हाला काय दाखवावं लागेल? एक कोण काटकोन दाखवावं लागेल ना. म्हणजे माप कोन बी बरोबर काय दाखवावं लागेल? 90 अंश. हा 90 आला म्हणजे तो त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला. मग साध्य रचना करावी लागेल. अजून एक त्रिकोण घ्यायचा,
त्रिकोण पी क्यू आर असा घ्या की, बरोबर का, त्रिकोण पी क्यू आर असा घ्या की ए बी आणि पी क्यू एकरूप असतील, बी सी आणि क्यू आर एकरूप असतील व माप कोण क्यू किती असेल 90 अंश. एक त्रिकोण असा घ्या की ए बी बरोबर पी क्यू, बी सी बरोबर क्यू आर आणि बी बरोबर किती, सॉरी क्यू बरोबर किती 90 अंश. तुम्हाला समजण्यासाठी मी शेजारी काढतो. सिद्धता. आता विधानी लिहायला पाहिजे खरं म्हणजे, पण आता लिहायला जागा नसते काय असतं. बघा बरं, पहिला आकडा ए बी ग्रुप, हा चालेल. त्याच्यापेक्षा आपण तुम्ही जो त्रिकोण घेतला ह्या रचनेतला, हा कसा त्रिकोण घेतला 90 अंश म्हणजे काटकोन त्रिकोण घेतला, म्हणजे पायथागोरस वापरता येईल ना तुम्हाला. पी आर वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. पायथागोरसचा प्रमेय. पण पी क्यू म्हणजे कोण आहे, ए बी. क्यू आर म्हणजे कोण आहे, बी सी. पी क्यू ची किंमत ए बी, क्यू आर ची किंमत बी सी कुठून टाकली मी, रचनेवरून. बरोबर आहे काही, कुठे टाकली, एक मध्ये. कारण काय, एक व रचना. पी आर चा वर्ग बरोबर. आता बघा बरं, हे दिलेलं आहे तुम्हाला पक्षामध्ये, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजे कोण आहे, ए सी वर्ग. ही किंमत कुठे घेतली मी, दोघांची बेरीज पक्षात घेतली. कुठे टाकली, इथे टाकली, इथं म्हणजे कुठं 2 मध्ये, म्हणजे 2 व पक्ष. दोन्हीकडे वर्ग आहे, दोन्ही बाजूचा वर्ग म्हणून घेऊ. विधान 3 वर्ग म्हणजे मला पी आर आणि एसी सारखे करायला. मला सांगा, हे 2 त्रिकोण आहेत, ही बाजू याला एकरूप आहे, ही बाजू याला एकरूप आहे, ही पण याला एकरूप आहे. आता दाखवलं आपण 4 वर, म्हणजे तीनही बाजू एकरूप झाल्या याच्या आणि याच्या, म्हणजे 2 त्रिकोण एकरूप झाले. कोणती कसोटी, बा 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 कसोटी. म्हणून मी 5वा आकडा लिहितो, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर, बा 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 एकरूपता कसोटी. याच्या 3 बाजू एकरूप आल्यात ना, पहिले 2 तर रचनेमध्येच आहेत आणि एक आपण दाखवली, म्हणजे 3 बाजू एकरूप आहे, म्हणजे बाबा एकरूपता कसोटी झाली. आता जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्या संगत बाजू संगत कोण एकरूप असतात, एकरूप आहे ना. 2 त्रिकोण एकरूप, संगत बाजू पण एकरूप, संगत कोण पण एकरूप. मग याची संगत बाजू एकरूप ऑलरेडी आहेतच, संगत कोण एकरूप होती, म्हणजेच बी आणि क्यू एकरूप झाले. मग कोण बी एकरूप कोण क्यू, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आणि मला सांगा, रचनेमध्ये क्यू किती आहे, 60 आहे, म्हणजे बी किती होईल, 60, कारण दोघं सारखे आहेत म्हणून 7वा आकडा. म्हणून माप कोण बी बरोबर 60 नाही, सॉरी 90 आहे. क्यू किती आहे, 90 आहे, आणि क्यू हा बीला एकरूप आहे, म्हणजे बी पण किती असेल, 90. एकरूप म्हणजे दोघांचं माप सारखं, 1 90 म्हणून दुसरा 90. कुठून लिहिलं मी, रचनेतून. कुठं टाकलं, 6 मध्ये. मग विधान 6व रचना. आलं का उत्तर. म्हणून त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे, आणि म्हणून ही ओळ परत द्यायची. येते का लक्षात. अशा पद्धतीने आपण पायथागोरसचा प्रमेय आणि त्याचा व्यत्यास अभ्यासलेला आहे. आता
झालेल्या भागावर आपल्याला काही गणिते घ्यायची आहे. पुस्तकातली गणिते घेण्यापूर्वी काही मी मनाने गणिते घेतो पहा तुम्हाला समजावीत म्हणून. आता याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, पायथागोरसचा प्रमेय हा अतिशय महत्वाचा आहे. आपण आताच्या व्हिडिओमध्ये पायथागोरसचा प्रमेय आणि त्याचा व्यत्यास अभ्यासला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काटकोन त्रिकोणाची समरूपता आणि भूमिती मध्याचा प्रमेय पाहिला आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पायथागोरस प्रमेय, पायथागोरसचा त्रिकूट, 30-60-90 अंशाचा प्रमेय आणि 45-50-90चा प्रमेय. मग जो 30-60-90चा आणि 45-50-90चा प्रमेय झाला ना, त्याचे 2-2 गणिते घेतो पहा आणि मग पायथागोरसच्या प्रमेयावरची उदाहरणे घेतो. नीट समजून घ्या. समजा एक्स वाय झेड एल एम एन पिक्या काटकोन आहे. आकृतीवरून एक झेड व वाय झेड काढा. आकृतीत एल एम व एम एन काढा. ती 60-90चा जो प्रमेय आहे त्याच्यावर आधारित हे गणित आहे. नीट समजून घ्या. असं गणित परीक्षेला विचारलं जातं किंवा ह्या गणिताचा कुठेतरी आपल्याला उपयोग होतो. मग हे नीट समजून घ्यायचं. 30-60-90चा प्रमेय जो झाला पहा, काय काय झालं ते लिहूया आपण. त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये मापकोन एक्स बरोबर 30 अंश, वाय बरोबर 90 अंश, म्हणून मापकोन झेड बरोबर किती अंश आहे? 60. याला म्हणायचं उरलेला कोन. का बरोबर उरलेला? 1 2 तिघांची बेरीज 180 असते. 90 अधिक 30 120. मग 180 तून 120 गेल्यावर 60 राहतं. म्हणजे हा राहिलेला कोन आहे. म्हणजे याचा अर्थ त्रिकोण एक्स वाय झेड हा 30 अंश 60 अंश 90 अंशाचा त्रिकोण आहे. मग 30 अंश 60 अंश 90 अंशाच्या प्रमेयाने 30-60-90च्या प्रमेयाने काय सांगतो? 30-60-90चा प्रमेय. आता 30 कोणासमोरची बाजू ही वाय झेड कर्णाच्या निम्मी असते म्हणजे 1/2 असते आणि 60 कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या वर्गामध्ये 3/2 असते. पण इथं कर्णच दिलेलं नाहीये. दिलाय का? नाही. मग तुम्हाला कोणती बाजू दिली बरं इथे नेमकी? म्हणजे मी जर 30-60-90चा प्रमेय वापरायचं ठरवलं तर मी असं लिहिलं 30 कोणासमोरची बाजू वाय झेड बरोबर 1/2 एक झेड 30 अंश कोसभा. तुम्ही हे पूर्ण लिहा. 30 अंश या कोणासमोरील बाजू आणि 60 कोणासमोरची बाजू एक्स वाय बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 1 झेड 60 अंश कोणा समोरील बाजू. हे मी लिहून टाकलं. पण आता मला दिलंय काय? फक्त एक्स वाय. पुढे एक्स वाय हवा इथे टाका. एक्स वाय जागेवर 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3/2 गुणिले 1 झेड. मला 1 झेड काढायचा. हा भागिले 2 आहे. हा गुणिले होईल आणि हा वर्गमुळात 3 भागिले होईल. म्हणजे 3 वर्गमुळात 3 गुणिले 2. हा वरती गेला हा खाली आला बघा. हा गेला वरती हा आला खाली. वर्गमुळात 3 कॅन्सल. एकक दिलेलं नसतं तेव्हा एकक शब्द लिहायचं. आला का 1 झेड? याच्यामध्ये तुम्हाला 1 झेड आला बघा. आता 6 हा टाकून द्यायचं. संपलं. 1 झेड आणि वाय झेड काढायचं बघा. 1 झेड वाय झेड काढायचं. अशा पद्धतीने थोडंसं डोकं चालवायचं. आता इथं त्रिकोण एल एम एन मध्ये मापकोन एम किती आहे? 90
मापकोन L 60 आणि मापकोन N 30 अंश म्हणजे 30 60 90 आहे ना. त्रिकोण LMN हा 30 60 90 चा 30 अंश 60 अंश 90 अंशाचा त्रिकोण आहे. 30 अंश 60 अंश 90 अंशाच्या प्रमेयाने. 30 अंश 60 अंश 90 अंशाच्या प्रमेयाने. बघा 30 कोणासमोर बाजू आपण लिहून ठेवू. LM बरोबर 1/2 गुणिले कर्ण असतो. कोणासमोरील 30 कोणासमोर बाजू आणि 60 कोणासमोर बाजू कोण आहे MN. 60 कोणासमोरची वर्गमूळ 3/2 आणि गुणिले परत कर्ण कोण आहे LN. कोणासमोरील बाजू. आता मला काय दिले बघा बरं. LN दिला इथे LN आहे बघा टाकून द्या मला. 1/2 गुणिले 20 इथं पण LN दिलेलं आहे. वेध आहे 20 10 वर्गमूळ 3 एकक. संपलं. कळतंय का. हे एकदम असे अशा ह्या प्रकारचं एक गणित मी तुम्हाला तो प्रमेय समजून सांगताना दिलेलं आहे सोडून दिलेलं आहे. पण दुसरी बाजू दिली तरी आपल्याला आलं पाहिजे. आता आणखी एक वेगळं घेतलं बघा मी. त्रिकोण PQR मध्ये बघा बरं मापकोन Q 90 मापकोन R किती आहे 30 आणि मग मापकोन P किती होईल 60 अंश. त्याला उरलेला कोन म्हणायचं. मग त्रिकोण PQR हा 30 अंश 60 अंश 90 अंशाचा त्रिकोण आहे. ओके. मग 30 अंश 60 अंश 90 अंशाच्या प्रमेयाने सांगा 30 कोणासमोर बाजू कोण आहे PQ बरोबर 1/2 गुणिले कर्ण. इथे म्हणायचं 30 अंश कोणासमोरील बाजू 60 अंशात हा ही बाजू 60 अंश कोणासमोर QR बरोबर वर्गमूळ 3/2 गुणिले PR 60 अंश कोणासमोरील बाजू. बरोबर. तुम्हाला काय दिलेलं आहे PQ दिलेलं आहे. PQ 12 भागिले 2 गुणिले होईल एकक. आता PR आहे हा PR टाकायचा. हे दोन्ही मांडलं ना जी किंमत दिली ती भरली की ऑटोमॅटिक तुम्हाला उरलेल्या किमती मिळतात. आणि बघा बरं तुम्हाला PR आणि QR काढायचं. PR आणि QR आलं की इतकी साधी सोपी गणित आहेत. तुम्ही याला प्रयत्न करायचा आहे. ह्याच्यावर तुम्हाला फक्त आकडे बनवून देतो सेम आकृतीमध्ये. नाव पण बदलतो मी याचे LMN 10 वर्गमूळ 3 घेतो. आकृतीमध्ये LN व MN काढा. ABC 24 AB व BC काढा. SN व MN काढा. अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 उदाहरणं सोडवता येतील. तुम्ही सोडवायची ती छानपैकी सोडवायला काय अडचण नाहीये.
सेम पहिले 3 गणित आहेत, फक्त मी काय केलं त्रिकोणांची नावं बदलली आहेत. बाकी सगळं टाटा, मॉडेल द्यायचे सगळं, पद्धतीचे सगळे लिहिण्याची, फक्त तुम्हाला किमती बदलायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करायचे आणि हे 3 गणित सोडवायची आहे. आता आपण 45, 45, 90 चे 2 गणित पाहूयात. पहा, समजा त्रिकोणामध्ये समजा हा 12 वर्ग 2 आहे. त्रिकोण एबीसी मध्ये AB व BC काढा. त्यानंतर समजा त्रिकोण एबीसी मध्ये मापकोन बी 90 अंश, मापकोन ए 45 अंश, मापकोन सी बरोबर 45. काय म्हणणार? उरलेला कोन. त्रिकोण एबीसी हा 45, 45, 90 चा त्रिकोण आहे. 45, 45, 90 अंशाच्या प्रमेयाने प्रमेयाने आता बघा बरं काय सांगतो 45, 45, 90 चा प्रमेय. 45 कोणासोबत बाजू, तो समद्विभुज काटकोन त्रिकोण असतो, लक्षात ठेवायचं. हे गणित तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता. पायथागोरसचा प्रमेय आपला AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, आणि AB आणि BC सारखे येतं, एकाची किंमत डबल टाकायची, तुम्ही सोडू शकता. पण हे सोपं आहे बघा. 45 कोणासोबत बाजू AB, ही पण 45 कोणासोबतची बाजू BC, AB आणि BC सारख्या बरोबर. 1/2 असतो, 1/2 कर्णाच्या 45 अंश कोनासमोरील बाजू. आता यातलं AB दिलाय, BC दिलाय, AC बघा बरं, चेक करा. AC दिलाय, त्या जागेवर भरलं. AB पण मिळाली आणि BC पण मिळाली. इतका सोपा आहे 45, 45, 90. इथे आता हे पहिल्या 2 वय तोंडी सांगतो, तुम्ही लिहा. काय? त्रिकोण XYZ मध्ये मापकोन Y 90 अंश, मापकोन Z 45 अंश आणि मापकोन X बरोबर सुद्धा किती? 45 अंश. काय कारण लिहिणार? उरलेला कोन. त्रिकोण XYZ हा 45, 45, 90 चा त्रिकोण आहे. 45, 45, 90 च्या प्रमेयाने 45 कोणासोबतची बाजू YZ, 45 कोणासोबतची बाजू XY ही 1/2 गुणिले कर्ण हे 1Z आणि कंसात कारण काय? 45 कोणासमोरील बाजू. आता तुम्हाला दिलाय कोण? YZ दिलाय बाई. इथं बघा 8 बरोबर XY, म्हणजे XY किती आला हो? आणि हे बरोबर हे आहे ना, हे बघा 8 बरोबर हे बरोबर, हे दोघं पण बरोबर आहेत. भागिले फक्त गुणिले होईल. संपलं. दॅट इज द आन्सर. इतकं सोपं आहे 45, 45, 90 चा प्रमेय. अशी 2 गणित तुम्हाला देतो सोडवायला. बघा बरं, लिहून घ्यायचे तुम्ही आणि मग पुढचं जे गणित ते पण लिहून सोडवायचं. मी फक्त याच्यामध्ये आकडे बदलतो बघा. पॉइंट मध्ये आलं तरी काढता आलं पाहिजे, बाकी सगळं सेम, पण नावाबद्दल जाऊ. चला PQ व QR काढा. AB व AC काढा.
येते का लक्षात? आता याच्यावरची गणित तुम्ही सोडू शकाल का बघा बरं. ही 2 गणित तुम्हाला सोडवायची, मगाचे 3 आणि ही 2, असे 5 गणित तुम्ही करू शकाल का? काहीही अडचण नाही. जस्ट ट्राय तर करा. ठीक आहे. आता आपण पायथागोरसचा प्रमेय जो आहे त्याच्यावर गणित तुम्हाला मी समजावून सांगतो. आता फॉर एक्झाम्पल, सॉरी उदाहरण, हा 40, हा 9, आकृती AC करा. त्रिकोण ABC, काटकोण त्रिकोण, पायथागोरसच्या प्रमेयाने काय सांगतो? पायथागोरसचा प्रमेय, कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. त्यात किमती भरा फक्त. AC माहिती आहे का? नाही. AB 40 चा वर्ग, BC 9 चा वर्ग. 40 गुणिले 40 करा तुम्ही, 1600. 9 गुणिले 9 81. दोघांची बेरीज केली. मला वर्ग नकोय, मला फक्त AC पाहिजे. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. वर्ग निघून जाईल. AC याचा वर्ग गेला AC, आणि हे वर्ग म्हणून टाकलं बघा 1681. हा आहे 41 चा वर्ग. एकक दिलं नाहीये. समजा ते सेंटीमीटर असतं तर मी सेंटीमीटर लिहिलं असतं, मीटर असतं तर मी ते मीटर लिहिलं असतं. एकक विसरायचं नाही. पायथागोरसचा प्रमेय वापरला, किमती भरल्या, वर्ग केले आणि सोडव. सेम गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. सेम हे तुम्ही सोडवायचं. जमेल? कधी कधी तुम्हाला किंवा हेच नाव ठेवतो मी, जाऊ दे. हा 25 दिलाय, हा 24 दिलाय, सांगितलंय BC बरोबर किती. असं गणित बघा तुम्ही सोडू शकता. दुसरा प्रकार घ्या. ते काटकोण त्रिकोण ABC हा काटकोण त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयाने लिहिलं मी. आता किमती भरतो मी. सांगा काय काय दिले मला बघा बरं. AC दिलाय का? दिलाय 25 चा वर्ग. AB दिलाय का? दिलाय 24 चा वर्ग. BC दिलाय का? नाही. 25 गुणिले 25 625. 24 गुणिले 24 576. गुणाकार करून बघायचे तुम्ही. मला हे काढायचंय. हे आधी की माझ्या माझं होईल. हा 576 कडे वजा होईल. 625 आणि 576 ची वजा किती येते? ती किती येते? 49 येते. बघा बरं. हा वजा काय झाला? अधिक आहे म्हणून इकडे वजा झाला. हातचा घेतला. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन याचा वर्गमूळ आला BC, वर्ग निघून गेला. हे वर्गमुळात जाईल. कशाचा वर्ग आहे हा? 7. जमेल का? याला तुम्ही प्रयत्न करा. हा 61 घेतो, हा 60 घेतो. तुम्ही सोडवा. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात.